कुणालचे बाबा आणि वाघ्या ह्याला सुगंध इतका छान आहे ना, पूर्ण घरभर सुगंध त्या हळदीचा. जशी गरज लागेल ना तशा काढायच्या. ह्या बघा मिरच्या. तो कसा मागे सरका लागला. वेली काढून तिकडे लावायचं डोंगरात का जगतील ना त्या. अरे इथे बोलते मी, ऐकलं का? माग्या गेला खाली गेला. कुठे गेला रे? सकाळ पाण्यामध्ये भिजून आलास. शेरू कुठे आहे? शेरू कुठे आहे? शेरू लांब ना घेऊन जातो. खाली गेले पाण्याकडे. आता माणसं काम करायला नाही येतात. कुठे गेला तो बाबू? शेरू कुठे आहे? शेरूला घेऊन ये. पकड वास होता बघ. घाणीत हा डॅम मध्ये लोळून आलाय. कुठल्या पण पाण्यात गेला रे? पट्टा खायला. तेरी नैना मेरी नैना खाली खांद्या लोळल्या ना सगळ्या मातीत जाऊन परत तिथे हे होते. वरच बांधायला पाहिजे. चल रे ये. चल चल ये. बघा ते कुणालचे बाबा आणि वाघ्या ह्याला शोधायला गेलेले आणि हा घरी आला. चले कुठे गेला तू आज? हां आत्ताला यायला थोडंसं लेट झालं ना, एक 5-10 मिनटं. त्याच्यामुळे मग वाघ्या एकटाच आला होता म्हणून मग कुणालचे बाबा गेले. त्याने हाक ऐकला नसेल ना, तसं तो आला घरी धावत. तर ये घरी ये. चल तो आता वाघ्याला शोधतोय. पुऱ्या घरभर शोधून आला वाघ्याला. हां वाघ्या मगाशी 2दा त्याला शोधायला गेलेला. त्याला मी म्हणाली ना की शेरू कुठे आहे म्हणून, त्या शेरूला घेऊन ये. 2दा बिचारा जाऊन आला आणि येऊन मग इथे बसला. हा कुठं दिसला नाही ना, मग आला आणि इथे येऊन बसला होता. बोला आमचं काम चालू होतं बागेमध्ये. मग कुणालच्या वेळेला म्हटलं जाऊन बघा जरा. तेव्हा ते गेले. तर हा घरी आवाज ऐकून. चल शेरू ये. तो बघा आता रस्त्यावरती उभा राहून तो वाघ्याची वाट बघतोय. पूर्ण घर फिरून आला 2दा. वाघ्याला शोधतोय आता. आणि मगाशी बिचारा वाघ्या 2दा त्याला जाऊन बघून आला. चल ये इथे ये. चल. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आजच्या आपल्या दिवसाला सुरुवात झालेली आहे सकाळी 5:30 वाजता. सवय झालेली असेल डोळ्यांना, त्याच्यामुळे वेळ झाला का ती आपोआप जाग येतेच. असं आहे ते. चल ये रे. हां आता ह्यांची शोधाशोध. जरा एक 5-10 मिनटं जरा लेट झालं होतं. आणि वाघ्यासुद्धा कावरावरा झालेला ना, तो पण इकडे तिकडे आपल्या फेऱ्या मारतोय. दोघंजणं काय कुठे वेगवेगळ्या दिशेने गेले काय माहीत नाही. असं झालं असेल. खेळता खेळता जातात ना पक्षी वगैरे बघा असतात ना, पक्षी रान कोंबड्या ह्यांना पकडायच्या नादामध्ये इकडे तिकडे होतात. मग आणि मग अशी शोधाशोध असते. मग तो आता वाघ्याला शोधतोय कधीपासनं. पुऱ्या घरभर वाज घेतोय, फिरतोय, शोधतोय. वाघ्या येऊन गेला बाबू. आता बघा जमिनीचा वाज घेतोय. वाघ्या तिथे बसलेला ना मगाशी, आता वाज घेतोय आता सगळीकडे. येतील आता कुणालचे बाबा. फोन नेला असता तर फोनवरती जरी सांगितलं असेल त्यांना. फोनला चार्जिंग नव्हते ना, त्याच्यामुळे फोन मग चार्जिंगला लावलं आहे. असं आहे. त्याने आवाज ऐकला ना, आवाज कसा घुमतो ना, आपण जेव्हा हाक मारतो ना कोणाला पण, तर आवाज असा घुमतो. आणि आवाज ऐकल्याबरोबर मग बरोबर तो धावत घरी येतो. आणि आपल्यापेक्षा ह्या मुक्या प्राण्यांना जास्त प्रमाणामध्ये ऐकू जातं. जास्त पट असतं ते. त्याच्यामुळे ते पटकन आला घरी. मग कुणालच्या बाबाने हाक मारली तशी. मग ते आता तिथे लांब आहे तर त्यांचा आवाज आहे ना मला इथे ऐकायला आला. आवाज घुमतो ना दरी डोंगरातनं, असं आहे ते. चला आता मी झाडू वगैरे काढून घेतली. जरा मागच्या साईडला थोडंसं साफ केलं. त्यांनी पण बागेतलं आता ते रान बिन थोडं साफ केलं कुणालच्या बाबाने. वाफ्याच्या बाजूला जे होतं ना
सुरुवात झालेली आहे रान वाढायला. आता पाऊस बघा लवकर सुरू झाला आहे ना. आता जरा फुलं काढून घेते. मोगरा तुम्हाला दाखवते. इतका मोगरा आता बहरतो आहे, बापरे. पण आता पाऊस सुरू झाला ना, आता मोगऱ्याची फुलं आहेत ना, म्हणजे कळ्या आहेत ना, त्या खराब होणार. त्याच्यामुळे कोणाला जेव्हा म्हणाले की आता कळ्या ना काढून ठेवत जा, कारण मोगऱ्यांना पाणी लागून खराब होणार. हा बघा, हा झाड ना एवढा बहरला ना, तुम्हाला मी दाखवते. हा बघा, आता हा मोगरा 2 दिवस झाले इतका बहरतोय, बापरे, खूपच बहरतोय. आता ही फुलं आधी काढून घेते, कारण पाऊस जर का आला ना तर सगळा गळून जाईल खाली. हे बघा, सुगंध इतका भारी आहे ना, बापरे. आता 2-3 फांद्या ना मी परत काढून तिथे लावल्या. त्या मागच्या कटिंग केल्या ना मोगऱ्याच्या, त्या मागच्या साईडला जरा लावल्यात 2-3. ते जगतात पावसातनं. त्यांना माती मिळाली ना या फांद्यांना तर लगेच जगतात. त्यांना काय करावं लागत नाही. किती मस्त ना, सुगंध इतका भारी आहे ना. या सुगंधाने एकदम अगदी म्हणजे असं हे होतं एकदम. काढून घेते सगळे फुलं. अरे तो हा शोधतोय घरभर वाघ्याला. हे बघा आले कुणालच्या बाबा. आणि तू फोन नाही नेलेलास. हा तुझा आवाज ऐकला ना तसं तो लगेच घरी आला शेरू. आणि मग आला आणि सैरवेर झाला, त्याला शोधतोय इकडे तिकडे. चला या रे. हो ना, बघा खाऊची लालसा. हे घे आता ना, माझ्या हातात खाऊ आहे. नाही बांधते त्याला, त्याला खायला तर दे आधी. कोणाला वाघ्याला बांधू का शेरूला? याला जरा पट्टा लावू दे. यांना आता सोडायचं नाही, कारण आता पाऊस सुरू झालाय ना, थंड. हां, चिखल तर सोड. आणि परत जातील ना पुरा एक एक मग असे फिरत बसतात. मग आता कसं उभं राहिलंय बघ. तो बघा मगाचा मोगरा बांधलेला छान असं उभा राहिला. कुणालच्या बाबांना सांगते मी, मला जाम कंटाळा आला आज. हा दे खायला दे. आता बघा चहा प्यायला घेतलाय. केसांना भरपूर असं तेल लावलंय, केस धुवायचे त्याच्यामुळे. आज मला खूप कंटाळा आलेला आहे असं मी कुणालच्या बाबांना सांगते. ते मला म्हणतात आराम कर, काम करू नको. म्हटलं काम नाही केलं तर म्हटलं जेवायला कसं मिळणार, किचनमध्ये तर जावंच लागेल ना. आता चहा पिऊन झाल्यानंतर हळद पॅकिंग करायचे. काल आपल्याकडे छान अशी गावठी हळद आलेली आहे, खूप छान आहे. काल रात्री आणले. कोणा जर का हवी असेल तर नंबर देते, त्या नंबरवरती मेसेज करा किंवा कॉल करा. गावठी घरगुती हळद आहे, क्वालिटी 1 नंबर आहे. आणि त्याच्यामुळेच तुमच्याशी ही गोष्ट मी शेअर करते. सुगंध इतका छान आहे त्या हळदीचा. तर आत्ता दिवसाच पॅकिंग करून घ्यायचे, कारण संध्याकाळच्या वेळेसमध्ये काय असतं, म्हणजे आमचं पॅकिंगचं काम आहे ना, आम्ही रात्रीच्या वेळेस करतो, एक साधारण 7-7:30 झाल्यानंतर. पण आत्ता बघा पाऊस पडतो ना, त्याच्यामुळे काय झालं की ते पाखरं वगैरे असतात ना, संध्याकाळी लाईट लावली का पाखरांचं राज्य असतं. त्याच्यामुळे आत्ता पटकन आहे ना पॅकिंग करून घेतो हळद ती. आणि आता पुढे काय नाश्ता काय बनवायचा काय अजून काही प्लॅनिंग केलेलं नाही आहे. आज काय डोकं काम नाही करत आहे माझं. कुठे बाहेर पण जाऊ शकत नाही, बाहेर गेलो तर घरातलं सगळं गडबड होऊन जातं, असं आहे ते. त्याच्यामुळे कंटाळा तर दुसरीकडे कुठेतरी मन रमवायचं आणि राहायचं. चहा पिऊया. चला आता हळद जेव्हा पॅकिंग करायला घेतले तर तुम्हाला पण दाखवते. हळद इतकी छान आहे ना, आणि लिमिटेड स्टॉक आहे, त्याच्यामुळे ही कशी राहणार नाही, संपून जाईल. तुम्हाला जर का कोणाला हवी असेल तर पटापट कॉल किंवा मेसेज करा. हळदीचा रंग तुम्हाला दाखवते. ही बघा, सुगंध इतका छान आहे ना, पूर्ण घरभर सुगंध त्या हळदीचा. कलर बघा, आणि डंक्यावरती कुटलेली आहे ही हळद. हा बघा, हा कूट आहे ना, म्हणजे हा जाडसर बघा. डंक्यावरती जेव्हा आपण कुटून घेतो ना, म्हणजे जसं मसाल्याचा बघा कूट निघतो ना, तसं हळदीचा पण कूट निघतो. आता हा जो कूट आहे तो मी मिक्सरमध्ये वाटणार आणि माझ्या घरासाठी मी वापरून टाकणार. हे टाकायचं नाही, कारण ही गावठी हळद आहे ना, खूप चांगली असते. तुम्हाला सगळ्यांना माहिती तर असेल. ती बाजला कधी घे एक कुठे पंधरा मी पॅक मारे ना, पॅकिंग मारे ना लगेच. ते मशीन जॉईन केली नाही केलं मी, जॉईन करून लगेच मारून घेणे. अर्धा हे आणि हा पीठ, तो पण तुझ्या हळदी 2-4 पॅकिंग होऊन जाते. म्हणून हे वजन कर, 2-4 वस्तू एकदम झाल्या. कोकम काढायला तू जास्त येते. 5 पीस झाले. मी आता चमचा नाही आणलायस?
दे पडतात वरून वरून टाक पडतात. मला हात नाही खराब मी करायचा. पण हात खराब नाही केले, तू टाक. चमचा घेऊन ये. आता कर तुझ्या हाताने. बारका चमचा बागच ना, मग परत हात खराब होणार परत असं आहे. तर बघा आपली हळद झालेली आहे पॅकिंग करून. 10 किलो हळद आहे आपल्याकडे विक्रीसाठी. यातली हळद अर्धी गेलेली आहे, अर्धीच आहे, त्याच्यामुळे ही जास्त काय राहणार नाही, संपून जाईल हे लगेच. आता हे डबल पॅकिंग चाललेलं आहे आपलं. ही बघा उरलेली हळद. आता उरलेली हळद म्हणजे तो कूट आहे ना हळदीचा, तो आता मी बरणीमध्ये भरून ठेवते मला घरामध्ये वापरायला. म्हणजे ह्या कूट पण चांगलाच असतो. तो आता मिक्सरमध्ये फिरून जरी बारीक केला ना तरी पण होईल, पण म्हटलं काय एवढी काही गरज नाही आहे. जाडसर जरी हळद आपण जेवणात टाकली ना फारसा असा काही फरक पडत नाही, ती विरघळते लगेच. ही बघा सुगंध इतका छान आहे ना ह्या हळदीचा, म्हणजे मला ना खूप आवडतं. म्हणजे ओळे हळद कशी असते तेव्हा सुगंध सुटतो ना, तसाच बोला. इतका स्ट्रॉंग आहे ना सुगंध, खूप आहे छान. आज पाऊस नाही आला, ऊन आलं. ऊन आज काल छान असा पाऊस पडून गेला आहे, पण आमच्याकडे मस्त पाऊस पडलेला आहे. म्हणजे बियाणं आपलं लावून झालं ना त्याच्यानंतर लगेच पाऊस पडला होता, एक 10 ते 15 मिनटानंतर. आत्ता मी आलेले आहे बागेमध्ये भाजी काढायला. म्हणजे वांगी तयार झालेली आहेत ती काढून घेते, नाहीतर परत जून होऊन जातील. तुम्हाला ना मिरचीची रोपं दाखवते, 1 मिनटं. रोपं नाही, मिरच्या पण धरलेलं दाखवते. ही बघा अशा छान अशा मिरच्या धरल्या आहेत ना, अजून काढल्या नाहीत मी. तेवढं जशी गरज लागेल ना तशा काढायच्या. ह्या बघा मिरच्या, ह्या आपण आता आणलं होतं ना मसाले करताना मिरच्या, त्यातल्याच मी बिया टाकल्या होत्या आणि छान प्रकारे रुजून आल्या होत्या. हे बघा इथे बघा एक लाल व्हायला लागले, हे काढायला पाहिजे. हो ते पूर्ण लाल चालेल. हे बघा त्या साईडला पण आहेत, भरपूर अशा धरल्यात मिरच्या. म्हटलं किती लांब होतात त्या बघायच्यात ना, त्याच्यामुळे अजून काढल्या नाही आहेत. पण सफेद नाही, हिरवी आहेत. हा ती हिरवी, तीच हिरवी वांगी, हिरवी ही हिरवी आहेत. ती लांबडी वांग्याचं बियाणं आणायचंय. कुठे मिळेल ते? किशेत आहे, दुकानामध्ये मिळतं लांबडी वांगी असतात ती. सर्व भेटतं दुकानात, का नाही भेटणार. तो नाही एक ते तयार रोपं मिळतं छोटा आहे बघ, तो नर्सरीमध्ये. छोटं बघ, छोटं नको राहू दे ते पाहिजे राहू दे, नंतर यायचं. जास्त नको वांगी. तिकडची पुढची काढलेत 1-2. मग अशी एक झाड आहे ना वांग्याचं, कटिंग केलं. पुढे आहे ते जुनं आहे 2 वर्षापूर्वीचं. त्याला जरा म्हणजे पानं अशी किडल्याने वाटत होती, त्याच्यामुळे कटिंग करून पूर्ण हे करून टाकलं त्याला. आता जगलं तर ठीक आहे, नाही तर काय नाही. तिकडं आहेत वाटतं त्या साईडची काढला ना. आता हे राख टाकायला पाहिजे, ते पण छोटं आहे. राहू दे. आणि माती टाकायला पाहिजे. माती टाकली ना पाणी पावसाचं पडेल ना, तर सगळं साईडने निघून जाईल. नंतर ही वांग्याची रोपं एवढी मेहनत करून केलेली आहे, सगळी खराब होत जातील पावसातनं. वांग्याची रोपं पावसातनं मरतात, ह्याचं कारणच ते मुख्य कारण. पण त्याला पाणी जास्त होतं आणि मग ते वांग्याची रोपं मरून जातात. तिथे मातीचा हे ढिगारा टाकायला पाहिजे, त्यामुळे इथे साईडने असं पाणी वाहून जाईल. मग कुणालचे बाबा सरडा शूट करतात ना, हात बघा तुमचा किती हलतोय. तो कसा हलतोय, कसा हलतोय बघ तो, बघ कलर बघ, कलर सरडा रंग बदलतो बोलतात ना. हा शेरूला बांधलं का कुणाल? तो कसा मागे सरका लागला आता, त्याला चावला. हा आला ना गाढव, तरी बोललो असा का तो सरकला. ए वाघ्या त्याला चल पकड. नको, मी त्याला स्कॅच करतोय बरोबर. परत वर आला तो. सरडू घाबरवतात कधी कधी सरडे हे. कलर बघ, सरडा रंग बदलतो बोलतात ना, बघ कसा पळाला. तर मगाशी बोलता बोलता तुम्हाला मी सांगितलं की मला आज खूप कंटाळा आलेला आहे, आणि खरी गोष्ट आहे. आज माझ्या मनातली गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते. म्हणजे गेले 4 महिने झाले जे काम केलेलं आहे मसाल्याचं वगैरे, आणि इतकी मी थकलेली आहे ना सध्या,
त्याच्यामुळे मला आता असं वाटतं की कुठेतरी आरामाची गरज आहे. म्हणजे निदान 2 दिवस तरी मला पूर्ण आराम पाहिजे. म्हणजे कसलंच काम नको, घरचं काम नको, यूट्यूबचं काम नको, असं सगळं मला सध्या वाटतं. ही माझ्या मनातली गोष्ट मी कुणालच्या बाबांना पण म्हणाले आणि ते सांगतात मला की आराम कर, पण घरच्या जबाबदाऱ्या इतक्या आहेत ना की सगळं टाकून आपण असं आराम करू शकत नाही. म्हणजे बघा आता वाघ्या शरू आहेत, कुणाल आहे, कुणालचे बाबा आहेत. मी जर का आराम करत राहिले तर किचन वगैरे कोण सांभाळणार. म्हणजे शॉर्टकटमध्ये तरी जेवण केलं ना तरी पण शेवटी काय असं की सगळं होतं असते, असं आहे ते. पण मला असं वाटतं की कुठेतरी एक दिवस आहे ना मला असा पाहिजे ना की काहीच नको, शांतपणे फक्त बसून राहायचं. असं मी कुणालच्या बाबांना कालच म्हणाले की आपण एक दिवसासाठी कुठेतरी जाऊया, मला आता खूप गरजेचं आहे ते. नाहीतर मी ना म्हणजे कामाचा ताण भरपूर झाला आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतंय कुठेतरी. आता इथे पण बघा शांत वातावरण सगळं चांगलं आहे, पण असं वाटतं की थोडंसं चेंज पाहिजे. तर सकाळी जेव्हा बघा असं सगळं झालं ना, माझ्या मनामध्ये असे विचार आले ना की मी काय करते ते तुम्हाला सांगते. लगेच मी बागेमध्ये गेले आणि बागेमध्ये थोडासा टाईमपास केला. म्हणजे टाईमपास म्हणजे काय, बागेतली थोडीशी कामं वगैरे केली आणि त्याच्यानंतर मग किचनच्या कामाला सुरुवात केली. इथे वांग्याचं आणि सुक्या मच्छीचं एकच कालवण केलं, फारसं असं काही करत बसले नाही आज. आणि त्याच्यानंतर आवरून अगोदर देवपूजा केली. म्हणजे देवपूजा केली ना की मला इतकं बरं वाटतं ना, देवाचं नामस्मरण वगैरे असं केलं, त्याच्यामुळे मनामध्ये कुठेतरी शांत असं झालं माझं मन. आणि पुन्हा मग आपल्या कामाला बघा इथे सुरुवात केलेली आहे. भाकऱ्या इथे मी करून घेतल्या, एक 4-5 भाकऱ्या केल्या. म्हणजे आज आहे ना नाश्ता आम्ही स्किप केलेला आहे, एकच जेवणवर सगळं करून घेतलं. आणि म्हणजे सगळ्यांनी कसं ठरवलं की नाही आता म्हणजे एकदाच जेवून घेऊया, नाश्त्यावर काय नको असं. तर इथे कुणालनी बागेतली पानं म्हणजे केळीची पानं काढून आणली. किचन वगैरे म्हणजे सगळं घरातलं काम मी अगोदर करून घेतलं. लादी पुसायची, किचनचा ओटा, भांडी बिंडी सगळं माझं करून झालं होतं. ही 4-5 पानं कुणालनी कटिंग करून ठेवली, म्हणजे एक 4-5 भांडी घासायला कमी असा विचार करून त्यांनी ती पानं आणलेली आहेत. आणि त्याच्यानंतर इथे बघा सगळ्यांनी आम्ही इथे आता जेवून घेतलेलं आहे. साधारण 11:30 वाजता आम्ही जेवायला बसलो होतो. सगळे झोपलेत आमच्याकडे. हा बघा मी इथे पडले होते तर हा शेरू येऊन झोपला इथे. आणि बाहेर बघा पाऊस पडतोय बारीक बारीक, ऐकलं काय? कुणाल जेव्हा उठले जातात एक झोप काढून, पाऊस पडायला सुरुवात झाली. छान वातावरण तयार झालं आहे पावसाचं. मी पण आता थोडा वेळ झोपले होते आणि माझं आता एडिटिंगचं की नाही अर्धं काम बाकी आहे, त्याच्यामुळे मी आता गाडीत चाललेली आहे. भरपूर असा आराम केला आहे मी आता. तर चला मग ताईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो आता इथेच थांबवते. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.